आत्महत्या 2-4 वर्षापासून दणका जास्त कोणी उठवलाय? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, मेडिकल, पॉलिटेक्निक, ही कॉलेजच्या जे अवलादी आहेत यांना लई किडा आलाय सध्या. आणि या रमींना आत्महत्या करायचं का सुचत? सगळं फुकाट. 70,000ची पल्सर आहे, 10,000चा मोबाईल आहे, बाईक केवढ्याला आहे? 1 लाख बाईक आहे, 70,000ची पल्सर आहे, 10,000चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बुटे चप्पल आहे. रुपड्या कमवायची दानत नाही. उलट पोराला म्हणायचं भाई त्याचं ऐकू नको. कोणचं? त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला काही सण होत नाही. तुला जशी मजा हाणायची तशी हाण. आणि मग ते भंगरी 90 पेणार. मग ते शंभड्या पोरीच्या प्रेमात पडलं. पोरगी एकदम भंगारच होती. तिच्या पायी 3 पोरं पहिलेच मरेल होते, हा 4था बी लागला. आणि ती पोरगी त्याला मागून म्हणली शक्य नाही. बिघडला गडी. उदास झाली जिंदगी. माझ्या जगण्याला मजा नाही. मी तिच्याशिवाय जाऊ शकत नाही. हा, ती जर माझी नाही तर कोणाचीच नाही. आणि ती पोरगी याडपाटच. तिला बी आई तर मोबाईलचा बॅलन्स मिळायचा. गाडीला पेट्रोल टाकायची गरज नाही, फुकाट. आणि मग त्या पोरीच्या बापानं तिला सांगितलं जर त्याच्याबरोबर दिसले ना तंगड्या तोडीन. त्या पोराला आधार कोणचा होता? पण त्याच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकलं होतं. त्याचा बाप नांगाट होता, त्यानं 2-3 कीर्तन ऐकले होते इंदुरीकरचे. ती बाई त्याला सांगायला गेली, अहो येड्यावानी करू नका, पोर पार वाळत चाललंय. ते त्या पुरीच्या नादाला लागले. त्यानं बायकोच्याच 2-4 ठेवून दिल्या. पोरे म्हणला मिटलं गड्या, आता कार्यक्रमावर फाटावाला. तू सांगायला आले थोबालाच फोडलं बायको. त्या देवीच्या परत अंगातच नाही आलं. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन पहिले 2-4 फटके म्हणले. मग ते पोरेनं ओळखला आता कोणतंच औषध लागू पडत नाही. मग आपल्या आईचं ऐकत नाही आणि पोरगी तर आपल्यालाच करायचे. ते पोरं हुशार. त्यानं बापाला फसवण्यासाठी डोकं वापरलं. पॉइझन आणलं. पॉइझन प्याला नाही, तोंडाला चोळलं. लागली ना आई तोंड झालाय. जमलं ना, झालं ना तुमच्या मनासारखं. मी प्याला ना तो औषध. तर बापानं कीर्तन ऐकलं होतं इंद्रिकडचं. तुम्हाला मिळाला नाही ना, होईल दुसरं. थोडं लांबल पण होईल. तू बोंबलू नको, होईल थोडं. ते पोर म्हणलं आता हे बाप आहे आपल्या तर मुळावच उठलं. ते पोरच आलं बापाजवळ वलगडायचं नाटक करायचं ते. पण त्या बापाला कीर्तनाचा झटका मोठा फिट बसेल. त्याला अशा कानफटीत ठेवून दिल्या 2-4 पोराच्या. ते म्हणलं मी पेलोच नाही, फक्त चोळलंय. तरी त्याची आई म्हणली बघा हे का तुम्हाला काही त्या बाहेर म्हणला 2 फटक्यात ते नाही म्हणतोय. तू येडेवाणी करती. तू जर मध्ये आली आता 2 फटके तुया. ती म्हणली मारा तिकडं. आणि मग तिनं लगेच डॉक्टरनं 90 मारेल होती. डॉक्टर टेन्शन मध्येच होतं. घेतलं त्याला आतल्या खोलीत. असं रिपीट केलं ते कार्ट. तो डॉक्टरला म्हणला मी पिलोच नाही. 3 झापडीत कबूल झालं ते म्हणलं मी पिलोच नाही हो, फक्त चोळलंय. डॉक्टर म्हणले पिऊ नाही तर काही हो, धुवून काढल्याशिवाय नाही. तो म्हणलं मी पिलोच नाही. पालथा झोप हो पालथा. 2 झापडीत कार्ट पालथ झोपलं. आणली नळी इकडून घातली, इकडं काढली. अख्ख्या रात खाट मोडायचं ते. अरे मी घेतलंच नाही. अरे मी घेतलं. गपचिप धुवून काढल्याशिवाय नाही. 2-3 डॉक्टर त्याला धरायला. ते नर्स फिरस तर त्यानं वालगाडूनच दिल्या. मग 2-3 जणांनी त्याला दाबून धरलं. नळी घालून आणलं गावात. शांत झालं. ते पुरीचा मॅसेज आला तरी त्यानं उसाकला नाही. म्हणतो नको, आता जर मॅसेज उसाकला तर इकडून नळी घालतील, इकडं काढतील. नाही महाराज, कुठेतरी याला कंट्रोल
आपले लोक काय करतात माहिती का महाराज, आता माहिती म्हटलं मुलगी मला आणि खरं सांगा बसणाऱ्या माणसांना माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. मरू दे तिकडं, महाराज असे ट्रक न पडले. हां, मी इंदुरीकडचं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. भले कीर्तन संपल्यावर का मारा ना बाबा, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते सत्याचे. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य आहे. आता मुलींना वाटतं महाराज आम्हाला कपड्यावरून बोलला, महाराज आम्हाला केसावरून बोलला, पुरींच्या आयांना वाटतं महाराज आमच्या मुलीला बोला. मुलगी मला आहे ना, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. मी तुमच्या मुलासारखा आहे. गरीबाच्या घरामध्ये भाजीला तेल नसलेलं चालतं, पण मुलामुलीकून झालेला अपमान चालत नाही. हां, आपल्या मुलीनं जर घराण्याची चाकोरी सोडली तर आपण इस्टेटीत काय कमवलं? मग काय कमवलं? आमची 9 सालीच्या आईचं लुगडं फाटका असायचं, पण डोक्यावरचा पदर सरकू देत नव्हती. ही आमची संस्कृती होती. आणि पोरीनं तुम्हाला वाईट वाटेल थोडं, मुलगी मला आहे, पाया पडून सांगतो माझे फक्त 3च वाक्य ऐका पोरीनो. 1, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. 2, स्वतःचं संरक्षण करायला शिका. संरक्षण करा. आता कायद्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही पोरीनो व्यायाम करा, तब्येत कमवा. 1 विषयात मार्क कमी पडू द्या, काय फरक पडत नाही. तब्येत चांगली कमवा. कराटे शिका, कराटे शिका, बॉक्सिंग शिका, 2-3 डाव शिका. एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे तुम्हाला. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली, डेअरिंगमध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणलं पाहिजे मला आणायला जायची गरज नाही, माझी वाघिणे येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनो, तुम्ही एकाच्या जर निभाग ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही बावळाट, आम्ही एका वर्गात होतो ना, कोण फरक. मग हे धोके जे बसतात त्याला हे कारण आहे. काय म्हणते तुम्ही? हे कारण एखाद्या मुलीच्या आयुष्याची बर्बादी का होते याला नुसता मुलगा जबाबदार नाही, त्याला मुलगी सुद्धा तेवढीच जबाबदार. आपण मुलाला जबाबदार म्हणतो, ते चुकीच आहे. हा, काहीच करत नाही. आणि पोरीनो 3रं वाक्य माझं ऐकाल, पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या. आपला बाप कितीही गरीब असू द्या, त्याचा शर्ट फाटू द्या, दाढी वाढू द्या, फक्त तो गल्ली नाही ना मस्तपैकी वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मान कधी खाली, त्याचं बनियन मळालं तरी चालेल, त्याची चप्पल तुटली तरी चालेल, आणि मी म्हणतो त्याच्या हातात घड्याळ नसलं तरी चालेल, फक्त तो मस्त चालला पाहिजे. मुलगी मला, मी मुलीचे लाड करतो महाराज लई. पोराला 5चा पेन, पोरीला 50चा. हां, पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा 500चा. पोऱ्याचा ड्रेस 1000चा, पोरीचा 5000चा. जाऊ दे, जाईल आपली एक दुपार. नाही, पण पुरीचे लाडच करायचे महाराज. का? ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे बस. नाही, आणि ह्या बाबतीत महाराज तुम्हाला खरं सांगा, इंदुरीकडचं कीर्तन आहे, मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. याला कुठंतरी आवर घातले पाहिजेत. आता हे नुसतं सांगण्यात आणि चालण्यात आता मजा नाही. मुलीनं तुम्ही खंबीर व्हा. आणि मुलीनं 10 वर्षापूर्वीची स्त्री आणि आजची स्त्री याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 10 वर्षापूर्वीची स्त्री मूल सांभाळणं, मुलाला जन्म देणं आणि नवऱ्याची सेवा करणं एवढ्याच मर्यादित होती. आज मुलगी नगरसेवक आहे, आज मुलगी महापौर आहे, आज मुलगी राष्ट्रपती पदापर्यंत आहे. विमान पायलट पोरगी आहे, SP पोरगी आहे, तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे. तुम्ही इतक्या उच्च पदावर आहात, मग तुमच्या बापाची मान जर का सतत अशीच तेवत राहिली तर ती तुमची खरी सेवा घडेल. कारण तुम्ही 10वीला जरी पहिले आल्या ना तर तुमचा बाप मरेपर्यंत म्हणतो आपली शान आहे ती, आणि तुम्ही त्यांच्याच इज्जती घालायला लागले हो. कसं जमले? हे लव्ह मॅरेज बिरेज हे टिकते नाही, हे नवीन नवीन चालतं फक्त. काय नाही, मागून भांडणच आहे. ते कुठं 100 येडेच ती दोन्ही हॉटेलला जेव्हा त्यात दरवाजे लावून भांडे घाशी द्या, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. यात काय खरं आहे मला? नाही, चला थोडं पुढं जायचं. तुम्ही मला पुढं जायचंच कवा? हे आत्महत्या करणारी पोर आहेत. आता का करू आत्महत्या बित्म्या तर काय करायचं नाही मला. काय करायचं, राहायचं तरी किती दिवस आहे. याला एक उपाय, माया तोडा. आता थोडे मेन कीर्तनातल्या मुद्द्यात घुसायचंय. फक्त आता बसलेल्या मंडळींनी उत्तर द्यायचं. पोरं सोरं सगळे. इथून वर इंद्रिय 5 आहेत, मान्य आहे का पहा? मान्य. इथून खाली इंद्रिय 5 आहेत, मान्य? 5 आणि 5
सावध राहा बरं का. आता आकडे मोजायचे बरेच. इथून वर 5, इथून खाली 5, 5 आणि 5 10. यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय आणि यांचं नाव आहे कर्मेंद्रिय. मान्य. हे 5 आणि 5 10 आणि मन 11. आता एकूण किती झाले? 11. 5 कर्मेंद्रिय, 5 आणि 5 10 आणि मन 11. म्हणजे एकूण किती झाले? 11. या 11 जणांना 11 शत्रू आहे. आता 11 शत्रू ऐका कोणते? बाहेरचे 5, आतले 6. बाहेरचे 5 स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 आणि आतले 6 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, सांड-पाच 11. 11 दुने 22. आता ऐक बर का, 22च्या 22. ह्या गड्याला 2 गोष्टी आवडतात. सुगंध, दुर्गंध. दुसऱ्या अध्यात्यातले वय बर का. ह्या गड्याला 2च गोष्टी आवडतात. निंदा, स्तुती. याला 2 गोष्टी आवडतात. स्पर्शाचे 2 गुण, बेसूर आणि कठीण याच्यात. आणि याला 2 गोष्टी आवडतात. हा डेंजर गडी आहे, चांगलं आणि वाईट. आता ऐका यांची नाटकं. नाटकच ऐका आता बारीक. हा गडी फक्त याला एवढंच आवडतं, वा 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 या 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 या. याला स्तुती आवडते. याला सेंट आवडतो. सेंट लय आवडतो याला. याला स्पर्श लय आवडतो. याला रूप लय आवडत. रूपाच्या बाबतीत लय डेंजर गडी हा. कापड दुकाना पुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची पाहतात. प्लॅस्टिकची काय हाती आहे. आता इथं लय कठीण आहे बरं का. याला आवडतो रूप. आता रूप आवडतं. तुम्ही पहा, लग्नात सगळे माणसं गेल्यावर कोणाकडे पाहत्या? महिला म्हणलं नवरीकडं. कारण सगळ्या लग्नात मेकअप केलेला प्राणी कोणता? नवरी. कुढं काय लावीन इथल्या फट्टीत चमकी भरती. कारण ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी कराव्या लागतात पूर्ण. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. असं आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे स्लॅब टाकणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फट्टीत चमकी भरणे आणि मग त्याला पॉप नावाचा भांग पाडणे. पॉप नावाचा भांग माहिती आहे तुम्हाला? पॉप नावाचा भांग असा आहे पोरीनो, एक बाजू पुढं घ्यायची, मध्ये डोंगळा, इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आता दुसरा एक भांग आहे पोरीनो देवयानी. तो देवयानी भांग असा आहे, ही जी बाजू इथली ही पुढं दडपायची आणि ही माग दाबायची आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती गुतवायची नाही. बोलताना इथं आली पाहिजे ती. याला म्हणायचं देवयानी. आणि आता ह्या वर्षी जो नवीन आलाय, चला हवा येऊ द्या पाहिलं ना तुम्ही. त्याच्यामधला भांग असा आहे, हे एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी ठेवायची, इकून काहीच करायचं नाही. ही पॅक आणि ही मोकळी, पण ती पोरगी अशी चालते. हो, एक पोरग कॅनॉलच्या कडेला होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. हो, त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं भाऊन. ते पोरांनी एक भांग आणलाय बावळाट्याने कुडून, वावर नांगरलाय दंड ठुलाय. ती 1 साइड का 2 साइड, कोणती साइड आली? सगळी साइड उकली तुझी, तुला का साइडला येड नाही. याला रूप आवडतं, तुम्ही काय काळजी करायची नाही. आता इथं घोटाळा आहे. याला जर एखादी गोष्ट आवडली याला, तर हा गडी डेंजर आहे. हा एवढ्याला कामाला येतो.
आणि हे सगळे हलकट याचं ऐका त्या आता लय बारीक ऐका. इथं ओवी सगट प्रमाणे आहे, तिथे बोगसगिरी नाही. यानं जर एखादी गोष्ट पाहिली तर ती गोष्ट चांगली किंवा वाईट ठरवण्याचा अधिकार याला नाही, तो मनाला आहे. कोणाला आहे? म्हणा. मग ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायात ओवीच का म्हणून टाकली, हे मनमीसी माझे भजनी प्रेम झाले. आता काय झालं ऐका, याने गोष्ट पाहिली, त्यानं मनाला सांगितलं काय करू. मनाने काय केलं, इंद्रियाला जागं केलं. किती इंद्रिय जागे झाले? 10. आणि हे सगळे इंद्रिय जागे झाल्यामुळं शरीरात तयार झाला तो काम आणि घडला तो बलात्कार. इथलंही बारीक ऐका. आता बलात्कार का घडतो याच्यावर भाषण करू नका, याच्यावर व्याख्यान देऊ नका. इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो. त्यावर तुमचं मत काय? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. कारण ती गोष्ट पाहिली कोणी? डोळ्यानं. तिला पूर्ण आधार कोणाचा आहे? शरीराचा आहे. घडला तो बलात्कार. पण आता इथं जाणकार ऐकणाऱ्यांसाठी मुद्दा आहे. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो, आणि नाही घडला तर क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो आजच्या कीर्तनात 9व्या वर्षाचं पहिलं वाक्य, पाया पडतो, राग आकळा. रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. पण पाया पडतो तुमच्या रागाला आकळा. रागाच्या भरात वाईट केलेलं कृत्य पश्चातापाचं फळ आहे. काय मत आहे तुमचं? राग थोडा आहे, फाशी घ्यायला काय थोडं लागत आहे. फॅनला दोरी बांधायला फॅन लुटून द्या, स्टूलवर उभे राहून द्या लुटून. फाशी घ्यायला, खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. तुम्ही एखाद्याला बॉक्सायची 10 लाख रुपये सुपारी घेतली, तुम्ही 2 मिनिटात माणूस बॉक्साल, पण 10 लाख खर्च आहे, बाहेर नको तू. आणि पाया पडून सांगतो राग आकळा. आणि राग आकळायची औषधं सांगतो तुम्हाला. नवरा बायकोचं भांडण झालं ना, बोलायचंच नाही, फक्त तिच्या पाहत राहायचं, बोलायचं नाही. ते आपाप कटाळत आणि बशी आपते ते. दुसरी गोष्ट, थोडं हसायचं. राग आला ना थोडं हसायचं, रागाचा पावर कमी होतो. आणि 3, तिथं थांबायचंच नाही. किती सोपी औषध आहे, थांबायचंच नाही. ते आलडून काही टीव्हीशी बोलत, याला राग आला आणि तेवढं तुम्हाला मग आपले इंदुरीकर मंत्र पाळी जायचे महाराज, लई खास मंत्र. बायकोचं आपलं कडाक्याचं भांडण नुसतं पाहत राहत तिच्याकडं 5 मिनिटं. म्हणजे काही माणसं लय बावळत. 5,000चा कोट घेतला एखादा कोट, आणि ते कोटाला सुईनं गुंड्या घालीत होतं, सुईद्वाऱ्यानं शिवित होतं. 1.5 लाख पेमेंट त्याला, ते कोठाला गुंड्या घालीत होतं सुईनं. एक माणूस गेला आणि त्याला म्हणला, साहेब हे बरं नाही हो, ऑफिसमध्ये तुमचे बुटं उचलायला शिपाई आहेत आणि तुम्ही गुंड्या घालता घरी, हे काम बायकोला सांगायचं. तुम्हाला येडा नको हो, हा कोटच तिचा आहे. मी बटणं घालितोय, मला काय करणार, असं कुठं चालतं का मला? ते भजण्याच्या बायकोने भजण्यासारखं राहिलं पाहिजे. आणि ते भजन्यांचं नेमकं दुर्दैव आहे. गडी चांगला, बायका नागाट. भजन्यांच्या बायका म्हणजे कधीच त्याच्या मापातल्या नाही. तो हरिपाठ म्हणला का तिनं काकडा सुरू करायचा, उरफाटा कार्यक्रम. एक वारकरी बिचारा नित्यनियमाने कीर्तनाला जायचा, पोथ्या वाचायचा, आणि त्याची बायको नुसती मालिकाच पाशी, नुसती थोबाड पडो टीव्ही मालिका. तो तिच्याशी बोलायचं, त्यांना आधीच सोडून दिला, त्याचं बोलणं नको, आपलं वाचित बसायचं. ती एक दिवस त्याच्याजवळ गेली, म्हणली घरात राहा का नाही आज झाले. तुम्हाला मी काय म्हणलं होतं, कोणाशी बोला ना तुम्ही, पोराची काळजी नाही, पोरीची काळजी नाही. उठपळ पुस्तक, उठपळ पुस्तक, उठपळ पुस्तक, उठपळ पुस्तक. मी राहा का नाही घरात, तो म्हणला जाय. मग तो साधा वारकरी होता, तो म्हणला जाय. शिवली जाय म्हणतो, भांडणच बंद झालं त्या दिवशी. जाय म्हणली होती, कुठं जाते डोमलं. पण दुसऱ्या दिवशी तिनं ते पुस्तक आणलं आणि त्याच्या पुढंच आपटलं. अरे आपल्याला नाही राहायचं घरात म्हणले. उठपळ पुस्तक, उठपळ पुस्तक, उठपळ पुस्तक. कधी प्रेमानं बोलायचं नाही, कधी चहा मागायचं नाही, कधी पेपर मागायचा नाही वाचायला. उठपळ पुस्तक, उठपळ पुस्तक. मला तर आता असं झालंय का, मला तर वाटतं मी पुस्तकच व्हावा. म्हणजे तुम्ही मॅ पाव
तो हुशार होता. तो म्हणला पुस्तक नको, कॅलेंडर होय तू. ती म्हणली का बरं? म्हणला निदान वर्षाला बदलावता तरी येते. पुस्तक झालो मी मेलो तू माग. आता परत थोडं माग जायचंय. तुम्ही म्हणा माग जायचंच कवा. तयार झाला काम, कामामुळे झाला क्रोध, आणि क्रोधाच्या तिसऱ्या अध्यायातल्या ओव्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, चिखलेविन रोविती, असे 6 तयार झाले. आणि या 6 जणांमुळे हा प्रपंच तयार झाला. आणि हा प्रपंच विषयापासून बाजूला जायचा असेल तर देवा याच्यावरचं प्रेम कमी कर. प्रपंच ज्ञानेंद्रिय प्रत्यपान 3.5 हाताचं पंचमहाभूताचा हा संसार. आणि ह्या संसाराला 15व्या अध्यायात एक ओवी आहे. हा का उपजणे आणि नेमणे ही एक ओवी आहे. पण यालाही घोटायचं आहे. हाच परपंच. याच्यावरचं प्रेम कमी करा, याच्यावर प्रेम कमी करा. हे याच्यावर प्रेम करू नका. मग प्रेम कुठं करा? चित्ती जे पायी मुरो. आता इथं परत चित्त शब्द आलाय. चित्त शब्द कुठं आलाय? अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. अशी ओवी आहे. अंतःकरणाचे 4 कप्पे आहेत. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मग त्याच्यातलं चित्त जे आहे ते देवाच्या पायावर मुरलं का हाच देव झाला. हा त्याचा सिद्धांत. देव पावयासी देवाची होणी. मग आता तुम्ही म्हणाला हा देव आहे का? तसं नाही. एखाद्या कॉलनीमध्ये एखादा माणूस असला माळकरी भजन करणारा, तर माणसं त्या शेजारचा पाहुणा विचारायला आला का हो तो माणूस तुमच्या इथं कसं काय हो तो माणूस? माणसं म्हणतात तो देव माणूस. तो देव माणूस याचा अर्थ तो देवच आहे. मग तुम्ही मी सगळे देवच आहे. फक्त या 6 जणांमुळे आपण माणूस आहे. आता हे 6 कोणते? त्याला 6वा अध्याय असं सांगतो. ऐका यशश्री अवतार. हे षड गुण आहेत देवाकडं आणि षड विकार आहेत आपल्याकडं.